Hello friends, आज आपण बघणार आहे रिस्ट्रिक्शन अँड एक्सटेन्शन ऑफ अ फंक्शन म्हणजे नेमकं काय. इफ f of f is mapping from x to y. ओके, f आपण मॅपिंग केलेली आहे x to y पर्यंत and capital A is a subset of capital X, then the mapping G of A to y, G map from A to y defined by तर हा होईल G of x is equal to f of x. G of x is equal to f of x for every x belong to A. For every x belong to x is called restriction. It's called restriction of f to a, and is often denoted by restriction of f to a. हे असं आपल्याला दाखवतील. आणि f is called extension of g. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतंय, हा सपोज डोमेन असेल, हा कोडोमेन, ह्याच्यामध्ये हा असा x घेतलेला आहे आणि x मध्ये a जो काही हा काय सबसेट आहे, a काय आपला a हा सबसेट आहे x मधला आणि x बिलॉंग करतो, स्मॉल x बिलॉंग करतो a साठी. फॉर ऑल x बिलॉंग टू a. आणि हा डोमेन आहे कोडोमेन y. म्हणजे जेव्हा हा f नी मॅप करेल तेव्हा हा होईल आपला f ऑफ x. आणि जेव्हा हा त्याच्या काय म्हणू आपण सबसेट पासून जेव्हा हा मॅप होईल तेव्हा हा काय होईल g ऑफ x. म्हणजे हे काय असतील, इक्वलच असतील. म्हणजे g ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x. ठीक आहे, तर ह्यालाच काय म्हणायचं, रिस्ट्रिक्शन म्हणायचं. आणि f हे काय असणार आहे, एक्सटेन्शन असणार आहे ऑफ g चं. f हे काय असणार आहे, g चं एक्सटेन्शन असणार आहे. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहे इनवर्स इमेज ऑफ एन एलिमेंट. इनवर्स इमेज पाहिजे आपल्याला एलिमेंटची. मग लेट f बी अ मॅपिंग फ्रॉम a टू b. f ही मॅपिंग असणार आहे डोमेन a पासून b पर्यंत. लेट स्मॉल b बिलॉंग टू b. b हा एलिमेंट असणार आहे कोडोमेंट मध्ये. then inverse image of the element b. Inverse image of the element b, small b, under f denoted by f inverse b. ओके, म्हणजेच if
F is mapping from A to B. F ही मॅप होते A to B आणि F इनवर्स B एक्झिस्ट होतोय म्हणजे हा काय असणार आहे, सेट ऑफ ऑल x such that x belong to capital A and f of x is equal to B. f of x is equal to B. आणि हा जो काही आहे f इनवर्स, ह्याला काय म्हणायचं आहे, f इनवर्स. ठीक आहे. तर मग हा जो काय असणार आहे हे असणार आहे इनवर्स इमेज ऑफ एलिमेंट. फॉर एक्झाम्पल आता बघू आपण, हा आपल्याकडं डोमेन दिलेला आहे ए आणि हा आपल्याकडे आहे कोडोमेन बी. मग आता ह्याच्यामध्ये एक्स एलिमेंट आहे, हा ए पासून बी पर्यंत मॅप होतोय अंडर एफ मॅपिंग. तर हा होईल एफ ऑफ एक्स, म्हणजेच हा काय झाला वाय. म्हणजे हा काय झाला, ए मधले जेवढे एलिमेंट आहे प्रत्येक एलिमेंटची मॅपिंग ही काय असणार आहे, बी मध्ये असणार आहे. आणि बी मध्ये पण काय असणार आहे, 1 to 1 मॅपिंग असणार आहे, 1 to 1. ओके. म्हणजे ह्याच्यामधल्या एका एलिमेंटची मॅपिंग हा काय होतोय, बी सोबत मॅप होतोय, एकाच एलिमेंट सोबत मॅप होतोय. मग आता असंच आता बी मधले एलिमेंट, बी मधले जे प्रत्येक एलिमेंट आहे, आता बी मधला हा एलिमेंट आहे सपोज, बी मधला आता हा वाय कन्सिडर करण्यापेक्षा आपण काय करू, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू बी घेतलाय आपण, तर वायच्या ऐवजी आपण काय करू, बी घेऊ. ओके. इन्स्टेड ऑफ वाय विल टेक बी. मग आता हा बी एलिमेंट आहे, बी म्हणजेच काय आपला एफ ऑफ एक्स. मग ह्याचा इनवर्स एलिमेंट काढायचं, इनवर्स इमेज घ्यायची. तर हा इनवर्स इमेज काय असणार आहे, मग हा येणार एफ इनवर्स ऑफ बी. पण एफ इनवर्स ऑफ बी म्हणजेच काय असणार आहे, एक्स असणार आहे. म्हणजेच बी मधल्या प्रत्येक एलिमेंटची जर इनवर्स इमेज ए मध्ये जर असेल प्रत्येक एलिमेंटची, तर हा काय असणार आहे, ऑन टू असणार आहे. ठीक आहे. हा काय असणार आहे, ऑन टू असणार आहे. ठीक आहे. तर हा होला ऑन टू. म्हणजे बी मधल्या जेवढे एलिमेंट असणार आहे एफ इनवर्स बी, एफ इनवर्स बी. ठीक आहे. हा झाला एफ इनवर्स बी एक्झिस्ट होतोय कुठं, ए मध्ये. तर असं जर असेल तर हे काय आहे, इनवर्स इमेज ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे बी ची हे काय झाले, इनवर्स इमेज. इनवर्स इमेज आपण डोमेन मध्ये दाखवतोय. ओके. तर एफ इनवर्स ऑफ बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स. म्हणजे एफ इनवर्स बी काय, एक्स आहे. ठीक आहे. मग एक्स कुठं आहे, ए मध्ये. आणि एफ ऑफ एक्स म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स म्हणजे बी. आणि हा बी कुठं आहे, बी हा कोडोमेन मध्ये. तर ही झाली एफ इनवर्स बी. हा जो काय असणार हा काय इनवर्स इमेज असणार आहे त्या पर्टिक्युलर एलिमेंटची. मग आता आपण ह्याचे एक्झाम्पल पाहू. ओके. ह्याचे एक्झाम्पल पाहू आपण. मग आता ह्याचे एक्झाम्पल आता इथं पाहू आपण. एक्झाम्पल फर्स्ट. लेट capital A is a set of A, B, C, D, E. A हे काय, A, B, C, D, E चे. आणि कॅपिटल B is a set of X, Y, Z. ठीक आहे. मग आपल्याला दिलेलं आहे लेट F is a mapping from A to B. Okay, be defined by mapping define केलेली आहे
F is a mapping of order pair A of x, then B of x. हे ऑर्डर पेअर दिलेले आहेत. हे ऑलरेडी ऑर्डर पेअर आपल्याला दिलेले असतील. C of y, then next D of x आणि E of y. तर A झाला, B झाला, C झाला, D झाला, E झाला. ओके, प्रत्येक एलिमेंटची A मधल्या प्रत्येक एलिमेंटची मॅपिंग B मध्ये होणं आवश्यक आहे. तर आता आपल्याला काय दिलेलं आहे, देन F इनवर्स इज नल सेट फाय. देन F इनवर्स ऑफ Z, then F inverse of Z is the null set ओके. तर याच्यामध्ये आपण बघू असं आपला डोमेन, आपला कोडोमेन, कोडोमेन मध्ये आहे एक्स वाय झेड. ओके, आणि ए मध्ये आहे ए बी सी डी ई. ए हा मॅप होतोय एक्स सोबत. ओके, बी हा मॅप होतोय एक्स सोबत, मेनी वन मॅपिंग आहे ही. सी हा मॅप होतोय वाय सोबत. ओके, डी हा मॅप होतोय पुन्हा एक्स सोबत आणि ई हा मॅप होतोय वाय सोबत. ओके, मेनी वन इंटू मॅपिंग. मेनी वन इंटू मॅपिंग मध्ये हा बीचा एक एलिमेंट सुटलेला आहे. म्हणजे ह्याचा इन्व्हर्स एफ ऑफ झेडचा इन्व्हर्स साठी ए मध्ये इमेजच नाहीये, प्री इमेजच नाहीये. ठीक आहे, म्हणजेच हा काय झाला, एफ इन्व्हर्स ऑफ झेड हा नल सेट झाला. नल सेट कसा दाखवतात, फायने दाखवतो आपण. फाय मीन्स एम्प्टी. मग एफ इन्व्हर्स वाय, वायची इन्व्हर्स इमेज कुठं कुठं मॅप होती बघा. एफ इन्व्हर्स म्हणजे जिथून हा आला ह्याची प्री इमेज कोणती कोणती वायची, एक तर हा सी आहे आणि दुसरा आहे ई. तर एफ इन्व्हर्स ऑफ वाय ह्याची प्री इमेज काय करणार, सी आणि ई. सो सी अँड ई आर एफ इमेज ऑफ वाय. C and E have Y as F image. म्हणजे हे झाली आता C आणि E हे Y चे F इमेज आहे. F इमेज म्हणजे इथं हे जे काही येणार हे असणार आहे एफ इमेज आणि ही काय असणार आहे, प्री इमेज असणार आहे. ए मध्ये जे काय असणार आहे हे काय, पी इमेज. जे वायच्या प्री इमेज कोणत्या आहे, सी आणि ई. सी आणि ई ची एफ इमेज कोणती आहे, वाय. ओके, तर वाईस वर्सा असं आपल्याला म्हणता येईल. आणि तसाच एफ इनवर्स ऑफ एक्स, एफ इनवर्स ऑफ एक्स, एक्सच्या प्री इमेज कोणत्या कोणत्या, तीन आहेत. हा एक, हा दोन आणि हा तीन. तर मग हे तीन प्री इमेज आहेत, ए बी डी. ए बी डीच्या जे काही एफ इमेज आहे ती कोण आहे, एक्स आहे. एक्स ही काय त्यांची प्री एफ इमेज आहे. ठीक आहे, तर हा झाला तुमचा एफ इनवर्स ऑफ एक्स. तर ए बी डी हे काय त्याचे एफ इमेज आहेत. ए बी डीची एफ इमेज कोणती आहे, एक्स आहे आणि एक्सची प्री इमेज कोणती आहे, ए बी डी आहे. ओके, इन द सेम वे दुसरं एक्झाम्पल पाहू आपण. तर आपल्याला एफ मॅपिंग दिलेली आहे आर टू आर. आर टू आर म्हणजे रिअल नंबर आहे
आणि त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. देन एफ इनवर्स ऑफ 9. एफ इनवर्स ऑफ 9 काय येऊ शकतं 9चं? 3 आणि -3. बघू आता ह्या रियल मध्ये R to R, R to R. म्हणजे हा काय झाला एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे हा झाला एक्स स्क्वेअर. एफ ऑफ एक्स म्हणजे काय झाला एक्स स्क्वेअर. आणि हे असतील एलिमेंट ऑफ एक्स. एक्स बिलॉंग टू रियल नंबर. मग आता सपोज 9 आहे. ठीक आहे, 9 ची प्री इमेज काय असेल? 9 हा कशापासून येईल? 9 हा काय एक्स स्क्वेअर, म्हणजे हा कोणाचा तरी स्क्वेअर होऊन 9 आलेला आहे. तर मग 3चा जर स्क्वेअर केला तर 9 येईल आणि -3 जरी केलं तर त्याचं काय हा येईल 9 असेल. 3चा स्क्वेअर सुद्धा 9 येईल. म्हणजे ही काय झाली एफ इनवर्स ऑफ 9. मग एफ इनवर्स ऑफ 9 काय येईल? हे दोन काय झाले 3 आणि 3 -3 हे काय झाले एफ इनवर्स ऑफ 9. मग एफ इनवर्स ऑफ 9 काय झाले 3,3. मग एफ इनवर्स ऑफ 5. मग एफ इनवर्स ऑफ 5. मग 5 ची अशी कुठली प्री इमेज आहे का की ज्याचा स्क्वेअर 5 येईल? असे आपल्याकडे रियल नंबरमध्ये कोणताच नंबर अवेलेबल नाही की ज्याचा स्क्वेअर आपल्याला 5 मिळेल. म्हणून हा काय एफ इनवर्स ऑफ 5. बिकॉज in real number we don't have any number that square is 5. तर आपल्याला हा 5 भेटणार नाही. आता बुक मध्ये -5 दिलेले आहे. -5 साठी सुद्धा सेम कंडिशन. -5 चा आपल्याकडं असा कुठला नंबर नाही की त्याचा स्क्वेअर 5 येईल म्हणून. ठीक आहे, -5. ओके. तर हे झालं सेकंड एक्झाम्पल. नेक्स्ट आपण पाहणार आहे इनवर्स फंक्शन. आता मागे आपण पाहिलं होतं इनवर्स फंक्शन पाहिलं होतं, ते इनवर्स इमेज ऑफ एन एलिमेंट पाहिलं होतं. आता फंक्शन म्हणजेच काय एफ इनवर्स जे असणार आहे हे असणार आहे आपलं इनवर्स फंक्शन. तर आपण पाहू याची डेफिनेशन. इफ f is a mapping from a to b, if f is a mapping from a to b is 1 to 1 and onto then f inverse map from B to A. The mapping F inverse is called inverse mapping of mapping F. Inverse mapping of the mapping F. ठीक आहे, तर ह्यालाच आपण काय म्हणणार इनवर्स फंक्शन. ठीक आहे, तर याची डेफिनेशन आहे इफ A and B, if F is mapping from A to B is 1 to 1 onto असेल तरच ह्याचा काय होईल एफ इनवर्स एक्झिस्ट होईल. म्हणजे एफ इनवर्स मॅप फ्रॉम बी टू ए. ठीक आहे,
आणि where B belong to capital B and A belong to capital A, such that f of A is equal to B, f of A is equal to B, आणि ह्याला काय म्हणायचं, is called inverse mapping of f is mapping from A to B. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये हा A डोमेन आहे, हा B कोडोमेन आहे, हा A मॅप होतोय B वर, म्हणजे हा झाला f ऑफ A, ओके, हा B झाला, आणि हा ह्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतोय, हा इन्व्हर्स, हा म्हणजेच हा काय भेटेल आपल्याला, f इन्व्हर्स ऑफ B. म्हणजे जेव्हा A चे प्रत्येक एलिमेंट B च्या प्रत्येक एलिमेंट सोबत मॅप होतील तेव्हा तो 1 to 1 असतो, आणि B मधल्या प्रत्येक एलिमेंटची प्री इमेज जर A मध्ये असेल तर तो काय असतो, ऑन टू असतो, आणि जर ही जी मॅपिंग असेल 1 to 1 आणि ऑन टू असेल तरच त्याचा काय होतो, इन्व्हर्स एक्झिस्ट होत असतो. हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. जर दिलेली मॅपिंग ही 1 1 आणि ऑन टू जर असेल तरच त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट होतो. तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. काय, ओनली 1 1 ऑन टू मॅपिंग, 1 1 and on to mapping, possess inverse mapping. इन्व्हर्स मॅपिंग साठी आपल्याला काय पाहिजे, 1 1 आणि ऑन टू, देन अँड देन इन्व्हर्स मॅपिंग विल ऑकर. आज इथंच थांबू आपण. थँक्यू.